कोणत्याही प्रकारची साधना ध्यानधारणा करण्यासाठी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच उठावे असा सल्ला का दिला जातो? साधना ध्यानधारणा साधना केव्हा करावी हे आपण पाहू. आता साधन केव्हा करावे याचा विचार केल्यास ब्रह्ममुहूर्त साधना सोपी असते, ज्यावेळी शांतता असते व मन स्थिर होऊ शकते. महानिशा काळ हा रात्री 12 ते 2 असतो. 2 ते 6 एवढा मोठा काळ साधनेसाठी उत्तम समजला जातो. योगीजन हा काळ आपलासा करतात. साधकाने पहाटे 3 ते 6 हा सर्वार्थाने अनुकूल समजावा. सकाळी लवकर उठल्याने सौंदर्य वाढते आणि बुद्धिमत्ताही वाढते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी असलेले वातावरण आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त फायदेशीर असते. चांगले आरोग्य आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अंथरूण सोडले पाहिजे. ही श्रद्धा अनादी काळापासून चालत आलेली आहे. ब्रह्म म्हणजे परमतत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ. रात्रीच्या शेवटच्या प्रहाराची वेळ म्हणजेच पहाटे 3:30 ते 5:30 हा ब्रह्ममुहूर्त मानला जातो. यावेळी जागरण केल्याने अनेक फायदे होतात. शास्त्रात सांगण्यात आले आहे की वर्णम कीर्तिम मतिम लक्ष्मी स्वास्थ्यम आयुष विदंती ब्रह्मे मुहूर्त संजगराची वा पंकज. या श्लोकानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने सौंदर्य, संपत्ती, बुद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. रोज सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांचे शरीर कमळासारखे सुंदर बनते. हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. याने सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्तम स्वास्थ्य मिळते. कारण शोधांती शास्त्रज्ञांना असे समजले आहे की सकाळी 4 ते 5:30 या वेळात वायुमंडळात वातावरणात ऑक्सिजन अधिक मात्रेत असतो. सूर्योदयानंतर वायुमंडळात ऑक्सिजन कमी होतो व कार्बन डायऑक्साईड वाढतो. ऑक्सिजन जीवनाधार आहे. शास्त्रात यालाच प्राणवायू म्हटले जाते. जास्त ऑक्सिजन मिळाल्याने आमचे शरीर स्वस्थ राहते. वाहनांचा धूर ध्वनी वातावरण प्रदूषित करतो. सकाळी रोडवर वाहन कमी असतात म्हणून सकाळचे वातावरण साधनेस्तव लाभदायक ठरते. ऑक्सिजनची पातळी जास्तीत जास्त असताना व्यायाम केल्यास शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. फुफ्फुसाची शक्ती वाढते, जे रक्त शुद्ध करते. ब्रह्ममुहूर्त विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी चांगले मानले जाते. यावेळी मेंदू ताजातवाना होतो आणि मन अभ्यासात मग्न होते. यावेळी मनाच्या शांततेमुळे मनात इतर कोणतेही विचार नाहीत, ज्यामुळे आपण एकाग्रतेने अभ्यास करू शकतो. यावेळी लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याच काळासाठी आठवते, परंतु या मुहूर्तामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे अशुभ मानले जाते. या मुहूर्तामध्ये नकारात्मक विचार मनात ठेवून लैंगिक संबंध, झोप, प्रवास इत्यादी गोष्टी टाळल्याच पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती यशस्वी, सुखी आणि संपन्न असते. कारण लवकर उठल्याने दिवसभराचे काम आणि योजना बनवण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे केवळ जीवनच यशस्वी होत नाही, तर व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहते. निरोगी मन आणि शरीराने केलेल्या कामात प्रगती होते. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतो. नोकरी शोधणारे वेळेवर कार्यालयात पोहोचतात. व्यापाऱ्याला व्यापारासाठी अधिक वेळ मिळतो. जे वेळेचा योग्य वापर करतात त्यांना यश मिळते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर अंथरूण सोडावे. साधनेत एकाग्रता असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही किती वेळ साधना करता हे महत्त्वाचं आहेच, पण त्यापेक्षा तुम्ही किती एकाग्रतेने साधना करता हे फारच महत्त्वाचं आहे. भलेही तुम्ही 15 मिनिट साधना करा, पण पूर्णपणे मग साधनाच करा आणि मग बदल पहा. जसं की एखादं स्तोत्र वाचत असाल तर एक एक शब्द लक्ष देऊन वाचा, अर्थ समजून घ्या. जप करत असाल तर लक्ष देऊन तोच करा. ध्यानालाही हाच नियम लागू करून घ्या. त्यावेळी इतरत्र कुठेही लक्ष जाता कामा नये. महिलांची समस्या ही असते की उद्या डब्याला भाजी काय करावी नेमकं आठवत नाही आणि प्रश्न पडतो, किंवा पुरुषांना व्यवहार डोक्यात चालू असतो. हे उदाहरण देण्यासाठी सांगितलं आहे, पण 15 मिनिट तुम्ही हे विचार बाजूला ठेवायचे प्रयत्न करा. ज्या ईश्वराने आपल्याला हा जन्म दिला त्याच्यासाठी आणि स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही इतकं तर करूच शकता. हळूहळू ही वेळ वाढवत जा आणि स्वतःमधील बदल पहा. रामकृष्ण हरी.